नमस्कार मंडळी, कालचा व्हिडिओ आज मी पुढे कंटिन्यू करत आहे। तुम्हाला मी सांगितलं होतं ना, आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं। पुन्हा एकदा हॉटेलचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवते। स्विमिंग पूल समोर, नदी आणि बाजूला हॉटेल असं। तर आम्ही निघालो आहोत बघा। आणि इतकं धुकं होतं ना, पाहू शकता तुम्ही। अगदी व्ह्यू जो तो एकदम ब्लर असा झाला होता। बसमधून काढलेले हे क्लिप्स आहेत। आणि बाहेर म्हणजे असं वाटत होतं की थंडीचे दिवस सुरू आहेत। मधून मधून पाऊस पण येत होता, पण धुकं पण इतकं होतं की असं वाटतं की थंडीचेच दिवस आहेत। आणि पाऊस तर दुपारनंतर इतका वाढला की आम्हाला कुठे जास्त फिरता नाही आलं। म्हणजे महाबळेश्वर म्हटलं की काही पॉईंट्स आहेत ना, तर ते काही आम्हाला बघायला भेटलंच नाही। तर फक्त आम्ही मॅप्रो वगैरे होतं ना, तिकडे गेलो। कारण ते म्हणजे कसं आतल्या आत होतं म्हणून, कारण बाहेर कुठे असं दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरणं तर अगदी शक्यच नव्हतं। इतका पाऊस होता जोरात। मुंबईला देखील भरपूर पाऊस आहे असं आम्हाला कळालं होतं जेव्हा आम्ही मैत्रिणींना वगैरे फोन केला तेव्हा। तर इथे पण तसंच वातावरण आहे। महाबळेश्वरला फिरण्यासारखं म्हणाल तर जे पॉईंट्स आहे, त्यानंतर दुसरं महत्त्वाचं येतं ते म्हणजे मॅप्रो, स्ट्रॉबेरी गार्डन वगैरे हे सगळं। तर मग तिथेच आम्ही गेलो होतो। आणि इतकं महाग होतं सगळं, काही गोष्टी ज्या तिथं खाण्याच्या म्हणा सगळ्या इतक्या महाग होत्या ना। आम्ही एक आईस्क्रीम घेतलं होतं फक्त, ते एक आईस्क्रीम 400 रुपयाला होतं। 4000 रुपये बिल तर फक्त आईस्क्रीमचंच झालं सगळ्यांचं मिळून। हे आहे ते आईस्क्रीम बघा, त्यात स्ट्रॉबेरी घातली होती। आणि त्यानंतर आम्ही स्नो पार्क आहे ना, तिथे गेलो होतो। तर सगळे नाही गेलो, फक्त मुलांनाच तिकडे आतमध्ये पाठवलं। आणि जसं मुंबईमध्ये एक स्नो पार्क आहे, तिथे 850 रुपये 45 मिनिट्ससाठी घेतात। 45 मिनिट्स तुम्ही तिथे थांबू शकता आतमध्ये। 850 रुपये द्यायचे पर पर्सन। पण इथे 615 रुपीजला तुम्ही किती पण वेळ खेळू शकता। म्हणजे सकाळी जर त्याचा ओपनिंग टाईम आहे त्यापासून रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत ते बंद होतं, तोपर्यंत तुम्ही कितीही वेळ तिथे थांबू शकता असं होतं। तर याच्यात सगळे बच्चा पार्टी गेले होते। पण कसं आहे ना, त्यांनी कितीही वेळ थांबू दिले तरी आपल्याला ते सहन व्हायला हवं। तर त्यांचे कपडे वगैरे असतात, ते सगळं जॅकेट वगैरे, सॉक्स, शूज वगैरे ते सगळं त्यांनी दिलं होतं। आणि मग मुलांनी छान तिथे एन्जॉय केलं। याच्यामध्ये आईस स्केटिंग पण होतं, पण इतकं हार्ड होतं बघा, कसे धबाधब मुलं पडत होते करताना। आणि शेवटी तर असंच रांगत रांगत खेळत होते। एकदम लहान मुलांना इथे अलाउड नव्हतं। तर असं मॅप्रो गार्डनमध्ये थोडंफार एन्जॉय करून आम्ही आमची ट्रिप संपवली। रात्री आम्ही घरी यायला निघालो। आणि येताना बघा, आता हा संध्याकाळचा व्ह्यू आहे। 6:30 वगैरे वाजले असतील। पाऊस सुरू होता, पण धुकं थोडंसं कमी झालं होतं। तर येताना जेवण वगैरे करून मग आम्ही पोहोचलो मुंबईला। तर हे 2 दिवस कसे गेले अगदी कळाले नाहीत सगळ्या फॅमिलीसोबत। महाबळेश्वरची ट्रिप झाली। तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते। पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह। बाय बाय।